एका गजबजलेल्या शहरातली ही गोष्ट आहे, किंबहुना ही गोष्ट शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यातली आहे. कल्पना करा, दुपारचं रखरखतं ऊन पडलंय, रस्त्यावर गाड्यांची अशी काही रांग लागली आहे की मुंगीलाही सरकायला जागा नाही. ट्रॅफिकचा तो पीपी असा कर्णकर्कश आवाज, सायलेन्सरमधून येणारा तो काळाकुट्ट धूर आणि अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा. कुणाचंही डोकं भडकेल अशीच ती परिस्थिती. लोक वैतागलेत. कोणीतरी ड्रायव्हरवर डापरतंय तर कोणी घड्याळाकडे बघून स्वतःच्याच नशिबाला शिव्या घालतंय. सगळीकडे फक्त अस्वस्थता, चिडचिड आणि गोंधळ. पण त्याच गर्दीत त्या गंजलेल्या एस टी बसच्या खिडकीजवळ एक माणूस बसलाय. त्याचं लक्ष न बाहेरच्या धुराकडे आहे ना त्या कर्कश हॉर्नकडं. त्यांना अगदी शांतपणे डोळे मिटलेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर एक असं मंद सुखाचं हसू आहे, जणू काही तो या कोलाहलाचा भागच नाही. कारण त्याच्या मनात आता काहीतरी वेगळंच सुरू आहे. तो आता या खडखडणाऱ्या बसमध्ये नाहीये, तर तो एका आलिशान विमानात फर्स्ट क्लास सीटवर बसलेला आहे. थंडगार एसीचा वारा, खिडकीबाहेर पसरलेलं निळशार आकाश आणि कापसासारखे पांढरे शुभ्र ढग, सगळं काही स्वप्नासारखं आहे. तेवढ्यात एक गोड आवाज त्याच्या कानावरती पडतो. एक्सक्यूज मी सर, चहा घेणार की कॉफी? हा पठ्ठ्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकासारखा एकदम रुबाबात डोळे न उघडताच म्हणतो, एक स्ट्रॉंग कॉफी विदाऊट शुगर. मग त्यानंतर तो त्या कल्पनेतल्या कॉफीचा पहिला घोट घेणार, तोच मागून एक मोठा आवाज येतो, अरे शहाण्या, तिकीट काढ की, कधीचा ओरडतोय. झालं, कंडक्टरच्या ओरडण्यानं गेलं त्याचं विमान खड्ड्यात. तो दचकून डोळे उघडतो. समोर पुन्हा तोच धूर, तीच गर्दी आणि कॉफीऐवजी कंडक्टरचा रागीट चेहरा. क्षणभर तो माणूस बावरतो, पण पुन्हा सावरून तिकीट काढतो. विमानाचा तो प्रवास अर्ध्यावर सुटला असला तरी त्या काही क्षणांच्या कल्पनेनं त्याच्या चेहऱ्यावरचा ताण मात्र नक्कीच कमी केला होता. आपण सगळेच कधी ना कधी त्या बसमधल्या माणसासारखंच असतो. जगताना आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही मर्यादा येतात, काही संघर्ष येतात. कधी पैशांची वाटातन असते, तर कधी कामाचा प्रचंड व्याप असतो. अशा वेळी हे आपलं मन आपल्याला एका अशा जगात घेऊन जातं जिथं सगळं काही आपल्या मनासारखं असतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कल्पनेच्या पंखावर स्वार होऊन आनंदाच्या आकाशात झेपवण्याची ही जी मानवी वृत्ती आहे, तिलाच मराठीत एक अत्यंत देखणा आणि लोभ शब्द आहे, तो म्हणजे स्वप्नरंजन. आज आपण फक्त स्वप्नरंजन या शब्दाचा अर्थच पाहणार नाही, तर साहित्यापासून ते विज्ञानातील शोधापर्यंत या कल्पनाशक्तीची ताकद किती मोठी असते ते अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वात आधी स्वप्नरंजन शब्द नेमका कसा तयार झाला आणि त्याचा खरा अर्थ काय ते जाणून घेऊयात. स्वप्नरंजन हा शब्द 2 शब्दांपासून तयार झाला आहे. यात स्वप्न म्हणजे केवळ झोपेत पडणारी स्वप्न नाही, तर जागेपणी मनात उमटणाऱ्या गोड आणि सुखद कल्पना, आणि रंजन म्हणजे मनाला आनंद देणं किंवा रमवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःच्या सुंदर कल्पनांमध्ये हरवून त्यातून मनाला आनंदी करणं म्हणजे स्वप्नरंजन. जेव्हा आपण वास्तवात नसलेल्या पण आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी मनात उभ्या करतो, त्या क्षणभर अनुभवतो आणि त्या कल्पनांच्या विश्वात मनापासून रमतो, तेव्हा आपण नकळत स्वप्नरंजनच करत असतो. हे एक असं सुखद जग आहे की जिथं आपण स्वतःच्या मनाचे राजे असतो आणि आपल्या आवडीनुसार हवं तसं विश्व उभा करू शकतो. याच मानवी वृत्तीचा सर्वात सुंदर आविष्कार जर कुठं झाला असेल तर तो साहित्यात. विचार करा, जर लेखकांनी किंवा कवींनी जे नाही आहे त्याची कल्पनाच केली नसती तर आज आपल्याकडे उत्तमोत्तम कथा आणि कादंबऱ्या असत्या का? साहित्यातील स्वप्नरंजन म्हणजे केवळ हवेतले किल्ले नसतात, तर ते वास्तवांचं ओझं हलकं करण्याची एक पद्धत असते. रोजच्या धकाधकीतून, ऑफिसच्या कामातून किंवा घरच्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी माणूस एखाद्या पुस्तकात हरवून जातो. त्या पुस्तकातील पात्र, त्यांचं आयुष्य हे वाचकांसाठी एक प्रकारचं स्वप्नरंजनच असतं. इतकंच नाही तर आजचे महान शोधसुद्धा याच स्वप्नरंजनाचा परिणाम आहेत. मुंबईच्या चौपाटीवर शिवकर बापूजी तळपदे यांनी जेव्हा 1895 पहिलं विमान उडवण्याचं धाडस केलं किंवा 1969 मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचं जे स्वप्न पाहिलं, त्यामागे आधी एक कल्पनाच होती. असंच एक स्वप्न थॉमस एडिसनने पाहिलं होतं. हजारो वेळा अपयशी होऊन सुद्धा विजेवर चालणारा प्रकाश घराघरातील अंधार दूर करेल ही त्याची प्रबळ इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. याच ध्येयवेड्या स्वप्नरंजनावर त्यानं विश्वास ठेवला आणि शेवटी विद्युत बल्बचा शोध लावून जगात क्रांती घडवली. सुरुवातीला अनेकांना हा फक्त वेडेपणा वाटत होता, पण याच स्वप्नावर विश्वास ठेवल्यामुळं या शास्त्रज्ञांनी कल्पनेला वास्तवात बदललं. म्हणजे स्वप्नरंजन हे केवळ मनोरंजन नाही, तर ते नवनिर्मितीची पहिली पायरी देखील ठरू शकतं. पण जसं त्या बसमधल्या माणसाचं विमान कंडक्टरच्या एका आवाजानं जमिनीवर आलं, तसं स्वप्नरंजनाचंही एक वास्तव आहे. स्वप्नरंजन हे विश्रांतीचं ठिकाण असावं, राहण्याचं घर नसावं. जर आपण सतत कल्पनेतच राहिलो तर वास्तवातील संधी आपल्या हातातून निसटून जाऊ शकतात. म्हणूनच स्वप्नरंजन हे आपल्या आयुष्यातल्या संघर्षाला थोडा वेळ विसरण्यासाठी मलम म्हणून वापरायला हवं. पण त्या कल्पनेतून बाहेर येऊन वास्तवाचं तिकीट काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग तुम्ही सुद्धा त्या बसमधल्या माणसासारखं कधीतरी स्वतःच्याच विश्वात हरवून गेला आहात का? तुमचा तो अनुभव कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.